परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर 5 वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केले. मी वारंवार सांगतो दादा हे मोठे नेते आहेत, आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत. माझ्यासारखा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल. मायबाप जनता जी कामांची पोचपावती जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू. आहे तू काळजीच करू नको. तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवेल. हे बघा लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी समोर लढणारच हे तर नक्की आहे आणि जे कोणी समोर असेल ते त्यांचे विचार त्यांचे प्रॉमिसेस घेऊन जातील. मी माझे विचार माझे प्रॉमिसेस घेऊन जाईल. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या पद्धतीनं जे विचार या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत, या भागाच्या एकूण डेव्हलपमेंटल जो एक प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने करू. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सकाळीच विजयस्तंभस्थळी भेट देत अभिवादन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आव्हानाबाबत माध्यमांशी बोलताना कोल्हे असं म्हणाले की अजित पवार हे मोठे नेते आहेत, त्यांच्यासमोर मी लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळं त्यावर मी बोलण्यापेक्षा निवडणुकीत काय करायचं हे मायबाप जनताच ठरवेल. माझ्या कामाची पोचपावती मी त्यांच्यासमोर घेऊन जाईल. शेतकरी आक्रोश मोर्चाचा आवाज मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला असल्यामुळेच मुख्यमंत्री शिवसंकल्प यात्रा शिरूर या मतदारसंघातून सुरू करीत असून मुख्यमंत्र्यांनी कांदा निर्यात बंदी विरोधात ठोस पावलं उचलावीत. शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसगट 5 रुपये अनुदान द्यावे, तसंच शिवसंकल्प हे यात्रेचं नाव सार्थ ठरेल अशी ही कोपरखळी अमोल कोल्हे यांनी बोलताना मारली. अजितदादा हे माझ्यापेक्षा खूप मोठे नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, त्यांच्यासमोर मी खूप लहान कार्यकर्ता आहे, त्यामुळं त्यांच्या आव्हानावर मी काहीही बोलणार नाही. मात्र तो जे काही त्यांचा उमेदवार देतील तो मैदानात असेल. निवडणुकीमध्ये कुणीतरी एक प्रतिस्पर्धी असतोच ज्याच्यासमोर आपल्याला निवडणूक लढवावी लागते. ते त्यांचे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरतील, मी माझे मुद्दे घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरेल आणि मायबाप जनतेला जे योग्य वाटेल तो निर्णय मायबाप जनता देईल, असं देखील अमोल कोल्हे यांनी अजितदादा पवार यांच्या आव्हानावर बोलताना म्हटलं. शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांना निवडणुकीमध्ये पाडणार असं आव्हान अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे. त्यावर हा सगळा खटाटोप सुरू होता.